सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। दिंडोरी बाजार समितीत कांदा लिलाव व स्वच्छता अभियानाचा शुभारंभ। दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी येथील मुख्य आवारात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कांदा लिलाव व स्वच्छता अभियानाचा शुभारंभ खासदार भास्कर भगरे सर यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी झालेल्या पहिल्याच लिलावात 3200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। पहिल्याच दिवशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता। यावेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत खड, उपसभापती योगेश वरडे, संचालक कैलास मवाळ, गंगाधर निखाडे, पांडुरंग गडकरी, दत्तू भेरे, श्याम बोडके, अमित चोरडिया, नंदलाल चोपडा, सुरेश डोखळे, विलास कड, शेखर देशमुख, दत्तू राऊत, दत्तू शिंगाडे, विठ्ठलराव अपसुंदे, डॉक्टर योगेश गोसावी, सहाय्यक निबंधक वैभव मोरडे, नाना मोरे, शहाजी सोमवंशी, गोपीनाथ पाटील, गुलाब जाधव, महेंद्र बोरा आदींसह शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाजार समितीचे सचिव जे.के. जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। पाडव्याच्या हिंदू नववर्षाच्या निमित्ताने सर्व आज शेतकरी बांधव, व्यापारी बांधव, सर्व कर्मचारी यांना सर्वांना प्रथम गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। आणि सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो मुख्य आवार आहे, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आज कांदा लिलावाचा शुभारंभ सर्व या ठिकाणी दिंडोरी लोकसभेचे खासदार आदरणीय भास्करराव भगरे यांच्या उपस्थितीमध्ये सर्व व्यापारी बांधव, शेतकरी बांधव, कर्मचारी बांधव या सर्वांच्या, हमाल मापारी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज पार पाडला। अतिशय आनंदाने, उत्साहामध्ये हा शुभारंभ पार पाडला आणि आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी लिलावाला सुरुवात झाली। निश्चितपणानं या लिलावाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी विनंती करतो की आपण चांगला प्रतवारी करून या ठिकाणी माल आणावा, जेणेकरून कोणताही वांधा त्या ठिकाणी होणार नाही आणि व्यापारी बांधवांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव कसा मिळेल आणि त्या ठिकाणी माल खाली झाल्यानंतर रोख स्वरूपात त्यांना त्या ठिकाणी पेमेंट दिलं जावं, अशी त्या ठिकाणी व्यापारी बांधवांनाही विनंती केलेली आणि शेतकरी बांधवांनाही त्या ठिकाणी योग्य प्रतवारी करून माल त्या ठिकाणी आणावा, जेणेकरून व्यापारी बांधवांनाही त्या ठिकाणी मालाचे पैसे द्यावे लागतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य प्रतीचा माल या ठिकाणी आणावा आणि अतिशय गुण्यागोविंदाने हे मार्केट या ठिकाणी चालावं, अशी अपेक्षा त्या ठिकाणी शेतकरी व्यापारी वर्गाकडून त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आणि आम्ही संचालक मंडळ म्हणून आमची जी काही सोयीसुविधा देण्याची जबाबदारी आहे, त्या ठिकाणी आम्ही याही वर्षी या ठिकाणी पूर्ण CCTV कॅमेरे या आवारामध्ये बसवलेले आहेत। आज त्या ठिकाणी आम्ही पूर्ण आवारामध्ये साऊंड सिस्टीम पण बसवलेली का, जेणेकरून आम्ही संचालक मंडळाकडनं ज्या ज्या काही वेळोवेळी सूचना येतील त्या आम्हाला आमच्या कर्मचारी त्या ठिकाणी अनाऊन्समेंटच्या माध्यमातून देतील, जेणेकरून सर्वांपर्यंत त्या ठिकाणी व्यापारी बांधव असतील, शेतकरी बांधव असतील, सर्वांपर्यंत त्या सूचना प्राप्त होतील आणि त्या सूचनांचं सर्वांनी पालन करावं आणि या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीला सहकार्य करावं। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।